आज या ठिकाणी आपण 1200 तरंगळा असेल, दगडबाजार असेल, पिंपळ असेल, इथल्या सगळ्या भागाची कार्यक्रमांची टॉपिक लावली. खरं म्हणजे बराच वेळ झालाय, बरेच जण या ठिकाणी आपण सगळे आपल्याला बसायला आता माणसाला एका तास बसलं तर माणसाला बसायला त्रास होतोय. खरं तर ही कार्यकर्त्याची बैठक आहे. कार्यकर्त्याची बैठक म्हणजे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांपैकी काही बोललं पाहिजे. त्यामुळे आपल्या भागातून काही माणसं या ठिकाणी बोलली. थोडस सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की ही निवडणूक थोडीशी वेगळी निवडणूक आहे. आतापर्यंतच्या या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्या. दानेगावकर साहेब असतील, मुद्रा साहेब असतील, यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये 35-30 वर्ष राजकारण केलं. पण आता जे काही प्रकार या निवडणुकीमध्ये सुरू आहेत ते प्रकार याच्या आजवर कधी घडले नाही. आपल्याला बऱ्याच जणांनी या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदयांनी मागच्या 5 वर्षामध्ये काय काय काम केलं, मागच्या 5 वर्षामध्ये वसमत तालुक्याचा सोडून त्यांचा कसा विकास झाला हे तर सगळ्यांना सांगितलं. पण मी आपल्याला 2-3 गोष्टी सांगतो. ज्या आमदार महोदयांना मागच्या 25 वर्षापासून तुम्ही दांडेगावकर साहेबांसोबत काम करता, तुम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये बाबूराव सर्कलमध्ये तुमच्या लेवलचे अनेक कार्यकर्ते असताना तुम्हाला दांडेगावकर साहेबांनी जिल्हा परिषदला संधी दिली, तुम्हाला मार्केट कमिटीला संधी दिली. 2014च्या निवडणुकीमध्ये दांडेगावकर साहेब पराभूत होण्याचं कारण कोण असेल तर ते कारण देखील तुम्ही स्वतः आहेत. तर ज्या वेळेला पहिल्या वेळा मार्केट कमिटीला सभापती करत असताना त्या मार्केट कमिटीच्या पॅनलमध्ये ज्येष्ठ म्हणून निरंजन पाटील एकूणच त्या ठिकाणी पॅनल प्रमुख होते. पण तुम्ही त्या ठिकाणी पराक्रम केला, निरंजन पाटलाला त्या ठिकाणी बाजूला ठेवलं आणि तुम्ही स्वतः सभापती झाले. 2014च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला निरंजन पाटील असतील, सगळे असतील, त्यांनी विचार केला की आम्ही पॅनल प्रमुख होतो, तुम्ही आम्हाला सभापती करतो म्हणले होते आणि त्या ठिकाणी सध्याचे आपले आमदार सभापती झाले. तरी साहेबांनी त्यावेळेला ती गोष्ट सहन केली की बाबा जाऊ द्या, तरुण मुलगा आहे, आमदार त्या ठिकाणी काम करतोय म्हणून तुम्हाला 7 वर्ष मार्केट कमिटीला सभापती ठेवलं. तुम्ही 7 वर्ष मार्केट कमिटीला सभापती असताना त्या बाजार समितीमध्ये तुम्ही एखादा तरी काम त्या मार्केट कमिटीसाठी केलं असं आमदार साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर सांगावं. जो ऍक्शन हॉलचा दिला, ऍक्शन हॉल त्या ठिकाणी वसमत मार्केट कमिटीमध्ये उभा आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगतो त्या ऍक्शन हॉलवर जे आमदार साहेबांनी त्यांच्या सभापती पदाच्या कारकिर्दीमध्ये ऍक्शन हॉल बांधला, त्या ऍक्शन हॉलवर आज देखील 70 ते 80 लाख रुपये त्या ठिकाणी करतोय. मी वसमत मार्केट कमिटीचा संचालक आहे, तुमच्यासोबत त्या ठिकाणी संचालक बोर्डामध्ये काम करतो. त्या मार्केट कमिटीमध्ये तुम्ही 7 वर्ष काय काम केलं आणि तुम्ही आज सांगता मी एखादी आंदोलन केली, मी कुठले लग्न केले, मी डोळ्याचे शिबिर घेतले, ते शिबिर कोणामुळे घेतले, ते लग्न कोणामुळे केले. तुम्ही 7 वर्ष मार्केट कमिटीला सभापती होते. तुम्हाला ज्या संस्थेवर दांडेगावकर साहेबांनी एखाद्या कार्यकर्त्याला बसवलं त्या संस्थेचा कधी हिशोब विचारला नाही. कधी त्या ठिकाणी तुम्ही काय करता हे दांडेगावकर साहेबांनी कधी तुम्हाला विचारलं नाही. त्यामुळे माणिकांना 7 वर्ष मार्केट कमिटीला सभापती होते, त्या मार्केट कमिटीची आज त्या ठिकाणी अवस्था पहा काय येते. त्यामुळे तुम्ही काय बोलता, आपण कुणाबद्दल बोलतो, ज्या माणसाला आतापर्यंत तुम्ही पितृतुल्य म्हणून बोलले त्या माणसावर तुम्ही आरोप करता. दांडेगावकर साहेबांनी एखादा आरोप तुमच्यावर केला असेल, साहेबांनी एखादी टीका तुमच्यावर केली असेल म्हणून का तुम्ही तुमची पातळी सोडणार. तुम्ही या ज्या तालुक्याचे आमदार आहेत, आपण काय बोलतो काय नाही या गोष्टीचं भार असलं पाहिजे. जेव्हा आम्ही बोलायला सुरू करतील, जेव्हा आम्ही बोलतील त्यावेळेला तुम्हाला पश्चाताप बोलायची राहणार नाही की आपण काय बोललो म्हणून. त्यामुळे बोलत असताना जे तुमचे चलचपाटी कार्यकर्ते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपण थोडस काय बोलतो काय नाही, कुठल्या पोस्ट फेसबुकवर टाकतो या ठिकाणी भान ठेवलं पाहिजे. मामा तुम्हाला सांगतो, दांडेगावकर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की बाबा फेसबुक वापरताना, व्हॉट्सअप वापरताना त्याची आपली कधी पातळी घसरू देऊ नका. त्यामुळे आपण कधीही कुणावर खालच्या पातळीवर जाऊन त्या ठिकाणी आरोप करत नाही. काय परिस्थिती आमदार तशीची आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आज ज्या जवळ बाजारच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत ज्या भागामध्ये राष्ट्रवादी रुजवली, राष्ट्रवादी वाढवली, 25-25 वर्ष, 30-30 वर्ष या माणसांनी इथं राष्ट्रवादीचं काम केलं, पवार साहेबांचं काम केलं, मागच्या निवडणुकीमध्ये तुमचं काम केलं. 5 वर्षामध्ये तुम्ही या भागामध्ये काय केलं? तुमचा फक्त एखादा कार्यकर्ता कुठे कपडे घालतो, फक्त एक कार्यकर्ता मोठ्या माणसाला या ठिकाणी शिकवतोय की आपण असं करायचं,
आपण कसं करायचं ही पद्धत आहे का? काय केलं नाही? इथं फारुखबाई आहेत, इथं मदनराव कराळे आहेत, इथं त्या ठिकाणी माणिकराव मामा आहेत, नेवल मामा आहेत. काय केलं नाही या माणसांनी राष्ट्रवादीसाठी? इथं राष्ट्रवादी 25 वर्षापासून ज्या वेळेला मुद्रा साहेब सहकार मंत्री होते, ज्या वेळेला शिरीचं वातावरण होतं, त्यावेळेला अशी दहशत होती की इथं राष्ट्रवादीचा माणूस म्हणून तर फिरू शकत नव्हता, असं त्या ठिकाणी काम होतं. त्या काळामध्ये या माणसांनी राष्ट्रवादीचं काम केलं. आज तुम्ही कुणीतरी एखादा पूर्ण समोर करता आणि त्या पूर्ण जवळाबाबरमध्ये फिरवता, त्या ठिकाणी आमदारच्या तहसीलला बसून ठेवता. ही पद्धत आहे का राजकारणाची? आज जर कुठे फेरफार करायचा असेल तर त्या फेरफारला त्या ठिकाणी फेरफार करायचा तर 10,000 रुपये लागतात. का तुम्ही आमदार आहे, तुमचं काम नाही का त्या ठिकाणी फेरफारला कसे पैसे लागतात? गोठे दिले, गोठ्याला या ठिकाणी या भागामध्ये गोठ्याचं काम कुठे शेतामध्ये होत असेल तर 20,000 रुपये एका गोठ्याला लागतात. कसे लागतात 20,000 रुपये? एखाद्या माणसाला त्या ठिकाणी शेतामध्ये विहीर करायचं असेल तर त्या विहिरीला त्या ठिकाणी 20,000 रुपये पंचायत समितीला लागतात. ही वास्तव परिस्थिती आहे का नाही? तुम्ही सांगा, ही परिस्थिती आहे का नाही? या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काम असतंय की जर एखाद्या ऑफिसला त्या ठिकाणी पैसे लागत असतील तर ते पैसे का लागतात हे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे. अरे तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक मंदिरामध्ये गेली सांगताय मी या ठिकाणी हनुमानाची शपथ घेतो, मी या ठिकाणी खंडोबाराची शपथ घेतो. अरे तुम्ही आमदार आहे, कुठल्या देवाच्या शपथ घेणे तुमचं काम नाही. जे तुम्ही काम केलं असेल तर तुम्ही 5 वर्ष लोकांसमोर जा, 5 वर्षामध्ये केलेलं काम सांगा. लोकांना भावनिक करून चालणार नाही. तुम्हाला मागच्या वेळेला लोकांनी भावनिकीच्या आधार मतदान दिलं. तुम्हाला मागच्या वेळेला 7 एकर 8 एकर जमीन तुमच्या जवळ आहे, माझ्या पोरीचे लग्न तुम्ही केले पाहिजे, मी पडलो तर माझ्या पोरीचं लग्न करा असं तुम्ही लोकांना सांगितलं, म्हणून लोकांनी तुम्हाला मतदान दिलं. एक सामान्य शेतकऱ्याचा पोरग आहे म्हणून तुम्हाला लोकांनी मतदान दिलं. आणि तुम्ही 5 वर्षांमध्ये एका शेतकरी पुत्राची एकदम मोठ्याचा पुत्र झाला. अरे ज्या बाराशे कारखान्याच्या आज तुम्ही उदाहरण देता, ज्या बाराशे कारखान्याबद्दल आज तुम्ही बोलता, काय बोलता बाराशे कारखान्याबद्दल तुम्ही? आज लोकांची अवस्था काय? ज्या टोकाई कारखान्यावर आपल्या सभासदांनी घुसा दिले, मग त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याचे घामाचे पैसे असतील ते पैसे टोकाई कारखान्याच्या माध्यमातून मिळाले नाही. ही परिस्थिती तुम्हाला बाराशेची करायची होती का? ही परिस्थिती तुम्हाला या बाराशेच्या माध्यमातून आपल्या लोकांचे पैसे असतील, आपले पोरं असतील त्या ठिकाणी दशोधन लावायचे होते का? बाराशे कारखाना असेल त्यावेळेला बाराशे कारखान्याच्या बाबतीमध्ये तुम्ही त्या संचालक बोर्डामध्ये होते. बाराशे कारखान्याची जी काय वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, दांडेगाव साहेब कोणते काम करताना छाती ठोकपणे करतात. बिलकुल नाही. कोणाच्या मागाला कुठलं काम करत नाही. एखाद्या कार्यकर्त्याला कुठला ठराव द्यायचा असेल, एखाद्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी कुठलं ट्रॅक्टरचं काम करत असेल, कुठला करार करायचा असेल तर ते करार देखील बोर्डाच्या मीटिंग मध्ये मांडण्याचे होत नाही. तुम्ही काय 2 दिवसामध्ये तुम्ही ज्या या पक्षाला गद्दारी केली, तुम्ही पवार साहेबांच्या हात धरून राजकारणामध्ये आलो म्हणता, तुम्ही पवार साहेबांना त्या ठिकाणी दांडेगाव साहेबांना 1 दिवस मानत होता. आज ज्या वेळेला 2 दिवसामध्ये पवार साहेबांनी दांडेगाव साहेबांना आदेश दिला किंवा तुम्हाला या मतदारसंघामध्ये ही जागा आपली आहे, या मतदारसंघामध्ये तुम्हाला निवडणूक लढवायची. ज्या वेळेला दांडेगाव साहेब एक निष्ठावंत कार्यकर्ते, पवार साहेबांचा आदेश म्हणजे त्यांना श्रद्धांजली असतं. पवार साहेबांनी सांगितल्यानंतर ते तुमच्या विरोधात काय कोणाच्या विरोधात देखील कुठेही निवडणूक लढवतात. मग जर ते निवडणूक लढवत असतील तर तुमच्या एवढ्या कळपाच्या आज मस्तकाला जायचं काय कारण आहे? तुम्ही जर या मतदारसंघाचा विकास केला म्हणता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी लोकांची कामं केली म्हणता, तर त्यावेळेला तुम्ही तुमची केलेली कामं लोकांसमोर घेऊन जा. दांडेगावकर साहेबांबद्दल याबद्दल याच्यानंतर जर तुम्ही आरोप केले या जाहीर माणसाच्या माध्यमातून सांगतो, तुम्हाला त्यावेळेला स्टेजवर बोलता येणार नाही. एवढं त्या ठिकाणी तुमचं भांडवल आमच्याकडे. तुम्ही काय त्या ठिकाणी टीका करता? आज लोकांची अवस्था काय? आपण सगळ्यांनी पाहिलं, पेपरच्या माध्यमातून वाचतो, लोकांची आर्थिक त्या ठिकाणी पैसे जर बाकी 1200 सहकारी साखर कारखाना असेल, हा कपिश्वर कारखाना असेल, याचा वार्षिक ठेवीमध्ये ठराव झाला. त्यावेळेला सगळ्या सभासदांनी हा कारखाना विक्रीसाठी त्या ठिकाणी परवानगी दिली. आज हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो. या ठिकाणी कारखान्यामध्ये कुठं ऊस चोरीला जात नाही, कुठं शेतकऱ्याचे त्या ठिकाणी सभासदाचे पैसे रोखले जात नाहीत, कुठल्या कर्मचाऱ्याची पगार रोखले जात नाही. माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे, या ठिकाणी जर आपली कुठली नाराजी असेल, एखाद्या वेळेला एखादं कुटुंब चालवताना आपण ज्या वेळेला घर चालवताना माणसाच्या चुका होतात, एखाद्या वेळेला घरातला कारभारी असेल, 5-6 माणसं घरात एका जागी असेल तर त्यावेळेला घर चालवताना देखील काहीतरी भावाभावाचं जमत नाही. आपल्या एखाद्या वेळेला कुठली चूक झाली असेल, एखाद्या वेळेला आपलं कुणाचं मन दुखलं असेल, एखाद्या वेळेला आपलं कुणाचं काम झालं नसेल तर ते काम करायची ही वेळ नाही. त्यामुळे आपण त्या ठिकाणी दांडेगावकर साहेबांना डायरेक्ट बोला, अति भयानक त्या ठिकाणी डायरेक्ट बोला.
बिनधास्त सांगा की साहेब या ठिकाणी असं असं झालं होतं, अशी अशी चूक झाली होती, मी तुमचं काम करणारा कार्यकर्ता आहे, मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, पण या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही गप्प बसू नका, गावामध्ये कोणी आपण चर्चा करू नका. या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच ध्येय राहिलं पाहिजे, ते ध्येय म्हणजे जे दांडेगावकर साहेबांना या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडून यायचे. अजिबात काही बोलू द्या, त्यांच्याजवळ आज कुठलेच भांडवल नाही, त्या ठिकाणी सगळे बिथरून गेले. 5 वर्षाच्या काळामध्ये काम म्हणता काय काम केलं तुम्ही, कुठलं काम केलंय? तुम्ही आमदार आहे, त्या ठिकाणी एखादा रस्ता असेल, नालीचं काम असेल, पाण्याचं काम असेल, दवाखान्याचं काम असेल, हे सगळं करण्याचं काम तुमचं आहे. लोकांनी तुम्हाला त्यासाठी 5 वर्षासाठी सरकारी ठेवलेलं आहे, तेव्हा काम केलं म्हणून सांगायचं काम नाही तुमचं. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये दांडेगावकर साहेबांनी स्वच्छ प्रतिमाने जे काम केले ते काम आतापर्यंत कुणीच केलं नाही. त्यामुळे आपण सगळ्यांना विनंती करतो, आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आपल्या गावातील शिवसैनिक असतील, काँग्रेसचे माणसं असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन चला. एखाद्या वेळा मान सन्मान देत असताना आपण मागे आलो चालतंय, पण आपला शिवसैनिक भाऊ पुढे असला पाहिजे, आपला काँग्रेसचा सहकारी पुढे असला पाहिजे. सगळ्यांना सोबत घेऊन चला, त्या अगोदर त्यांना मान सन्मान द्या, तुम्ही पाठीमागे राहा. या निवडणुकीमध्ये दक्ष राहून आपल्याला सगळ्याला काम करायचंय. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपलं गाव प्लस ठेवसाल, आपलं बूथ प्लस ठेवसाल आणि दांडेगावकर साहेबांच्या विजयाच्या त्या ठिकाणी या विजयाचे आपण सर्वजण शिल्पकार आणि भागीदार होसाल. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद.